जालना विधानसभेवर भाजपनं दावा केलाय। भास्कर दानवे या संदर्भात वक्तव्य करतायत। भोकरदन आणि बदनापूरची जागा शिवसेनेला द्यावी असं अर्जुन खोतकर म्हणतायत। तर जालन्यात महायुतीत विधानसभेच्या जागेवरून रस्सीखेच दिसतेय। आमदार संतोष दानवेंच्या अडचणी त्यामुळे वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे। आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे। भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आमची रास्त मागणी त्या ठिकाणी असणार आहे। परंतु महायुतीचे जे काही नेते निर्णय घेतील आणि युतीच्या संदर्भाने बैठका होतील, निर्णय होईल, तो निर्णय आम्हाला नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य राहील। आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत राहू। कोणालाही असं वाटतं की माझा पक्षाचं काम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे, पक्ष वाढीस लागला पाहिजे, म्हणून आम्ही पक्षाचं काम या ठिकाणी करतो। आणि उमेदवारी मागणं हे काही गैर नाही। कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा काम करत जर असेल तर तो निश्चितपणाने त्या ठिकाणी उमेदवारी मागत असतो। स्वागत आहे त्यांच्या दाव्याचं। खुशालपणे त्यांनी ही जागा मागावी, परंतु परंपरागत ही जागा शिवसेनेची आहे आणि त्यांना जागा हवी असेल तर निश्चितपणे त्यांनी घ्यावी, लढावं। मग आम्हाला भोकरदन द्यावी, बदनापूर द्यावं। आम्ही ही जागा ते म्हणत असतील तर वरच्या पातळीवर जर विचार झाला असेल तर त्यांनी सांगावं, मांडावं बैठकीमध्ये। पण हे स्वतः सांगतात का अजून कोणी यांना सांगायला लावतं किंवा वरच्या पातळीवर हे होतं, याचा शहानिशा आम्हाला करावी लागेल। ठीक आहे, आम्ही भोकरदन आणि बदनापूरला तयार आहोत, आम्हाला त्या जागा द्याव्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।